नमस्कार. आईची माया वेगळीच असते. माहेरी आल्यावर प्रेमाने, मायेने आणि आपुलकीने स्वतःच्या हाताने बनवून खाऊ घालणारी आपली आईच असते. मी थोड्याच दिवसांसाठी गावी आली होते. सासरी कोणी मटण खात नाही. एकटीसाठी मी बनवायचा कंटाळा करते म्हणून खास आईने माझ्यासाठी चुलीवरचं मटण आणि वडे बनवले होते. सर्वात आधी कांदा खोबऱ्याचे वाटण भाजून घेतले. नंतर 1 किलो मटण स्वच्छ धुवून बारीक करून त्याला मोठे 3 चमचे घरगुती मालवणी मसाला आणि मीठ चोळून घेतले. आईची घाई होत होती म्हणून मध्ये मध्ये मी थोडी लुडबुड करत होती. चुलीवर टोप ठेवून तेल गरम झाल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून कांदा परतवून मीठ मसाला लावून घेतलेले मटण घालून तेलावर परतून झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली. झाकण काढून त्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो घातला. छानपैकी परतवून गरजेनुसार पाणी घालून अर्धा ते पाऊण तास मटण शिजवून घेतले. झाकण काढून आवडीनुसार कांदा खोबऱ्याचे वाटण घातले. एक उकळी काढून घेतली. नंतर मटणासोबत खाण्यासाठी भाजणीचे वडे बनवले. मस्त चुलीवरचं आईच्या हातचं मटण वडे तयार.